न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। संग्राम भैयांना धमकी प्रकरणात सुमेध गायकवाड आक्रमक, आरोपीला अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। सुमेध गायकवाड थेट पोलीस अधीक्षकांकडे, आरोपीला अटक करा। नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांना त्यांच्या स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर SMS-द्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर आता या प्रकरणात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध भैयासाहेब गायकवाड आक्रमक झाले आहेत। सुमेध गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत निवेदन सादर केलं। या निवेदनात धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली। संग्राम भैयांची वाढती लोकप्रियता काही समाजविघातक प्रवृत्तींना खटकत असून त्यातूनच अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला। जर पोलीस प्रशासनाने वेळीच कठोर पावलं उचलली नाहीत तर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा सुमेध गायकवाड यांनी दिला। या निवेदनावर सुमेध गायकवाड यांच्यासह विशाल गायकवाड, सचिन माळवे, दिनेश गायकवाड, विशाल जाधव आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने व सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेले आहे की या नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांना जो काही दिवसांपूर्वी जो त्यांचे स्वीय सहाय्यक सुहासजी शिरसाट यांच्या मोबाईलवर जो मेसेज आला, त्या मेसेजला ज्यांनी तो मेसेज पाठवला त्या समाजकंटकावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी। तसेच संग्राम भैयांना आपल्या अधिकारातून या नगर शहरामध्ये सुरक्षा पुरवण्यात यावी, कारण संग्राम भैयांनी जो अतिरेकी प्रवृत्तीविरुद्ध जो लढा त्यांनी उभारलेला आहे त्या लढ्याच्या आम्ही सर्वांनी तर समर्थन त्याचं केलेलं आहे, पण त्यांच्या त्या भूमिकेशी सर्व महाराष्ट्रातून त्यांना जो मोठा प्रतिसाद मिळतोय आणि त्या प्रतिसादातून या असे समाजकंटक त्यांना जे वारंवार धमक्या देतात, धमक्यांनी ते कोणत्याही धमक्यांना ते भीक घालत नाही आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। पण अशी घटना वारंवार घडू नये म्हणून त्या समाजकंटकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यावी आणि त्यांना वाय दर्जाची सुरक्षा या राज्य सरकारने आणि त्यांचे या पोलीस अधीक्षक साहेबांनी त्यांच्या स्वतःचे अधिकार वापरून नगर शहरामध्ये त्यांना सुरक्षा पुरवावी असं आम्ही शिष्टमंडळ, आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ निवेदन दिलेलं आहे। आमच्या शिष्टमंडळामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख नितीनजी कसबेकर, जिल्हा नेते किरणजी गायकवाड, विशालजी गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष सागरजी ठोकळ, आमचे शहराध्यक्ष दीपजी भाकरे, संजयजी साळवे, सिद्धार्थ राजगुरू, आमचे युवा नेते सचिनजी शेलार, शांतवन साळवे, आम्ही सर्वांनी मिळून आज हे निवेदन दिलेलं आहे। आमच्या निवेदनाचा त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि जर त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला नाही, त्या आरोपीला तात्काळ अटक झाली नाही तर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल, याची गांभीर्याने दखल घ्यावी। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।